तर नमस्कार मित्रांनो, निवडणूक जवळ आली की सगळ्यांची धावपळ सुरू होते। सगळे पक्ष आपापली बाजू मांडतात। तेवढ्यात आपल्या कानावर पडतो तो एक प्रश्न, आचारसंहिता। तर आचारसंहिता म्हणजे काय? तर मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तर मनात येणारा प्रश्न म्हणजे आचारसंहिता म्हणजे काय, याची सुरुवात कशी झाली, याचे नियम काय आणि ही का बरं लागू होते ते आपण। तर प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते। तर ही प्रक्रिया कधी चालू होते, तर निवडणूक आयोगानं लोकसभा किंवा विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यावर। निवडणूक आयोगानं लोकसभा किंवा विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यास मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागू होते। ही प्रक्रिया कशी पार पाडते, या आचारसंहितेचे नियम काय, तर हे आपण जाणून घेऊया। तर आचारसंहिता म्हणजे काय, तर निवडणूक आयोगानं निवडणूक ही स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपाती व्हावी यासाठी काही नियम आखले आहेत। याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात। एखाद्या पक्षाने किंवा उमेदवारांनी आचारसंहितेचा उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्याच्यावर निवडणूक लढवण्याची बंदी घातली जाऊ शकते। समजा जर एक गोष्ट गंभीर असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो। आचारसंहितेचे नियम पाहण्याआधी आपण आचारसंहिता कधी लागू झाली आणि कुठे लागू झाली हे पाहूया। आचारसंहितेची सुरुवात केरळच्या 1960च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून झाली। यामध्ये उमेदवारांनी आणि पक्षांनी सल्लामसलत करून याविषयी नियम तयार केले। कोणकोणते नियम पाळायचे हे त्यांनी ठरवले। 1962च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 1967 साली लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीमध्ये आचारसंहिता सुरू करण्यात आली। आचारसंहिता ही कुठल्याही कायद्याचा भाग नाही, तरी पण आचारसंहितेमध्ये IPCचे कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत। आचारसंहितेचे नियम काय आहे ते पाहूया। निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाला कोणतीही नवीन घोषणा आणि नवीन योजना सुरू करता येत नाही। त्यानंतर शिलान्यास, लोकार्पण, भूमिपूजन अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू करता येणार नाही। सरकारी बंगला, सरकारी गाडी, सरकारी विमान यांचा वापर निवडणूक प्रचाराकरता करण्यास मनाई आहे। एखाद्या पक्षाला सभा घ्यायची असेल किंवा मोटरसायकल रॅली काढायची असेल किंवा प्रचार करायचा असेल तर त्याआधी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे। या कोणताही पक्ष जात, धर्म, पंथ याचे आवाहन करून मत मागू शकणार नाही। जाती धर्मांवरून वाद होईल अशी कोणतीही कृती प्रचारादरम्यान करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। घरावर किंवा भिंतीवर फलक, झेंडे लावण्यास त्यावाल्या व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे। मतदानाच्या दिवशी दारू किंवा पैसे वाटण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते। मतदारांना पैसे देणं किंवा घाबरून मतदान करणं, बोगस मतदान करणं यांना आचारसंहितेमध्ये बंदी आहे। तसेच मतदारांना आणणं किंवा नेऊन सोडणं, त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था करणं, वाहनांची सुविधा करणं ही पण आचारसंहितेमध्ये करता येणार नाही। अशा प्रकारे आचारसंहितेचे नियम आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर आचारसंहितेची मी पूर्ण माहिती दिलेली आहे। यामध्ये अजून थोडी काही माहिती राहिली असेल तर मी क्षमा मागतो आणि आपला व्हिडिओ समाप्त करतो। धन्यवाद।